नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या प्रितेश मुकादम व्लॉगमध्ये स्वागत आहे। प्रथमतः तुम्हाला माझ्याकडून श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मी निघालेलो आहे मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या वडाळा येथील राम मंदिरात श्री भगवान रामाचे दर्शन घ्यायला। तर चला मग जाऊया। हे मंदिर मुंबईतील वडाळा परिसरात कत्रक रोड येथे स्थित आहे। हे मंदिर वडाळा रेल्वे स्टेशन पासून जवळच आहे। येथे मोनोरेलची ही सुविधा आहे, तर येथे पोहोचण्यास तुम्हाला सोपे जाईल। या मंदिराचा इतिहास बघायला गेलो तर या मंदिराची स्थापना सुमारे 1955 मध्ये झाली। 7 फेब्रुवारी 1965 रोजी भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। हे मंदिर गौड सारस्वत ब्राह्मण म्हणजेच आजचं आपण शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतो GSB समाजाशी संबंधित असून धार्मिक व सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे। हे मंदिर मुंबईतील प्रसिद्ध राम मंदिरांपैकी एक आहे। येथे अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे होतात, जसे की रामनवमी महोत्सव हा सर्वात मोठा महोत्सव असतो। नवरात्री व कुमारी पूजन, गणेशोत्सव आणि अन्नछत्र सेवा या सणांच्या वेळी मंदिरात मोठी भक्तांची गर्दी होते आणि सुंदर सजावट केली जाते। हे मंदिर महाराष्ट्राची अयोध्या म्हणून देखील ओळखले जाते। अत्यंत शांत, स्वच्छ आणि भक्तिमय वातावरण असते। हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे भक्तांना दर्शन घेणे सुलभ होते। मित्रांनो, आज आपण वडाळा येथील श्रीरामाचे सुंदर दर्शन घेतले। तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा, आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। जय श्रीराम।